नमस्कार, मी वैष्णवी दीपक शेरेकर CIB न्यूज मध्ये आपले स्वागत करते आहे. जाणून घ्या आजची CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा. महाराष्ट्रात सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संदर्भात मराठी भाषा वापराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. या मुद्द्यावरून राजकारण तापताना दिसत असले तरी सामान्य नागरिकांमध्येही चर्चा आणि मतभेद वाढताना दिसत आहेत. मुख्य बातमी रिपोर्टर व्हॉइस ओव्हर. राज्यातील अनेक शहरांमध्ये, विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे या भागांमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक असावे अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. काही संघटनांच्या मते महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा किमान संवादासाठी तरी शिकणे गरजेचे आहे. मात्र हा मुद्दा केवळ उत्तर भारतीय नागरिकांपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व परप्रांतीय नागरिकांसाठी समान नियम असावेत अशी ही भूमिका समोर येत आहे. राजकीय प्रतिक्रिया. पॉलिटिकल अँगल. या मुद्द्यावरून विविध राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. काही नेते मराठी भाषेच्या संरक्षणासाठी आवाज उठवत आहेत, तर काही जण हा मुद्दा प्रांतिक वादात बदलू नये अशी भूमिका घेत आहेत. स्थितीचा आढावा. ग्राउंड रियालिटी. दरम्यान काही ठिकाणी या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते हा विषय शांततेने हाताळला नाही तर सामाजिक तणाव वाढण्याची आणि आर्थिक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समतोल भूमिका. बॅलन्स्ड व्ह्यू. विशेष म्हणजे हा मुद्दा कोणत्याही एका समाजाविरोधात नसून महाराष्ट्राच्या स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा आदर राखण्यासाठी आहे. त्यामुळे सरकारने स्पष्ट नियमावली तयार करणे, परवान्यासाठी किमान मराठी ज्ञान आवश्यक करणे, जनजागृतीद्वारे भाषा शिकवणे अशा उपाययोजना सुचवण्यात येत आहेत. निष्कर्ष. अँकर क्लोजिंग. एकूणच मराठी भाषा हा अभिमानाचा विषय आहे, पण तो वादाचा विषय न बनता समजुतीने सोडवणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा आदर राखावा आणि एकमेकांमध्ये सलोखा टिकवावा हीच अपेक्षा. आउटरो. आपण पाहत होता CIB न्यूज महाराष्ट्र. प्रयत्न. माझं नाव संतोष नंदकिशोर पाटील आहे. तुमचं गाव? माझं गाव युपी आहे. किती वर्षापासून राहतात? 40-50 वर्षापासून राहते. आपल्याकडे अन्य प्रकारचे गिराईक येत असतील, काय हिंदी बोलत असेल, काय मराठी बोलत असेल, आपण त्यांना कसं जबाब देतात? ज्या लोकांनी ज्या भाषा येतात त्या भाषेमध्ये तो जबाब देतात. आता सध्याला हा जे मुद्दा आहे मराठीचा, की रिक्षावाल्यांना मराठी यायला पाहिजे किंवा वाचता यायला पाहिजे, तर त्याच्या आतमध्ये काय पॉलिटिक्स हे राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय, ज्यांनी करून एक मराठी आणि भैया हे सर्व विषय दाखवतात. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? हर प्रांत इकडे हर प्रांतात राहते. हे कन्नड है, तमिल है, ये है, उत्तर भारतीय है, महाराष्ट्र है, सब हम सगळे एकच है. मगर सब मराठी आम्हाला नाही येते तर आम्हाला शिकायला पाहिजे. तरी तुम्ही प्रयत्न करताय, मराठी येते तुम्हाला? हो. CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा.